हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे मंगळवार आणि मी आहे नाशिकमध्ये. आत्ताच कोल्हापूरवरतून आले तर सकाळचे 7-7:30 वाजले. 7 वाजता मी योगिताच्या घरी पोहोचले. तेव्हा आहे ना असा बाहेर पाऊस चालू होता आणि तिची देवपूजा बघा किती मस्त अशी देवपूजा केली आहे. भरपूर असे जास्वंदीचे फुलं वगैरे वाहिले देवांना आणि हा सागाचा देवारा आहे तिचा. तर मग म्हटलं चला, तिची देवपूजा झाली होती तर मग म्हटलं आज आहे ना तुझा देवारा देवघर मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर ती म्हणे दाखव अक्का. तर छान अशी तिने देवपूजा केली आहे. नाशिकला खूप पाऊस होता आणि सगळ्याच ठिकाणी भरपूरच पाऊस पडला, तो तर काही विषयच नाही. मग तिच्या इथे मस्त आम्ही जेवणं वगैरे केले, आराम केला आणि तिथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर बघा आमच्या इकडे येताना घाटामध्ये कसं धुकं वगैरे आहे, भरपूर पाऊस आहे. आमच्या इकडे घाटामधून येताना आहे ना अशा लाईटी वगैरे गाडीच्या चालूच ठेवायला लागतात, इंडिकेटर वगैरे, कारण आहे ना भरपूर पाऊस असतो आणि धुकं पण असतं. घरी पोहोचल्यानंतर आमची हौस आलीच होती, तिचं चाललं होतं कपडे भांडे वगैरे धुवायचं काम. आणि मग आल्यानंतर आहे ना थोडंसं मी माझं किचन बघितलं तर खरंच मस्त असं आवरलेला किचन होता. असं वाटलं नाही का मी कुठून प्रवासावरून आले किंवा काय. तर छान असं घर आवरेलं होतं. हौसाचं फरची पुसायचं बाकी होतं. तर आता आहे ना इथे तिनं सर्व काही कपडे धुवायला घेतले. मी तिच्याकडे ना सर्व कपडे काढून दिले आणि हे भांडे ना तिने आधीचे जे काय होते ना ते घासून ठेवले. तर मग म्हटलं आता आले तर लगेच हे कपडे धुवून टाक. त्याच्यानंतर ती फरची पुसणार होती. तर असं वाटलंच नाही का कुठून तरी एवढे लांबचा 5-7 दिवसाचा प्रवास करून आले. घरी आल्याबरोबर घराच्या आजूबाजूला सर्व जाऊन फिरले, गार्डन वगैरे बघितलं, सर्व झाडं बघितले, सगळं काही व्यवस्थित होतं. आणि घरची ना खूप आठवण यायची. इतके दिवस आहे ना बाहेर थांबत नाही आम्ही कधी. आणि असं झालं होतं का कधी घरी जाऊ असं, म्हणजे घरची ना खूप ओढ लागली होती, खूप आठवण यायची. तर आता आलो आहे आम्ही घरी आणि आता ना मला हे सर्व काही घराच्या आजूबाजूचं धुवून काढायला लागेल फरची, कारण खूप खराब झाली आहे. आणि आपलं गार्डन बघा कसं मस्त दिसू राहिलं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे गोकर्णीचा वेल बघा, फुलं बघा किती आलेत, भरपूर असे फुलं आलेत आणि वेल मस्त असा खिडकीवरती चालला आहे. हे आता आहे ना मी देवांना फुलं वाहत जाणार आहे. भरपूर फुलं यायला लागलेत ना. हे बघा हे फुलं आदले असतील ना आधीचे. बघा बघा किती फुलं आलेत ना, छान वाटतं ना वेल. आणि गार्डन पण खूप मस्त दिसते. आता त्याच्यातले जे काही गुलाबाचे वगैरे खराब झालेले फुलं आहेत ते तोडून टाकील. पाऊस चालू आहे रिमझिम. आम्ही गेल्यानंतर मी आधीला सांगितलंच होतं का हौसा मावशीकडे ना हे बेडशीट आणि सोफ्याचे कवर वगैरे सर्व धुवायला दे. तर तिने ना हे सर्व काही धुवून टाकलं आणि आल्यानंतर आहे ना मग मी संध्याकाळी बेड वगैरे व्यवस्थित सर्व आवरून घेतलं, सोफा आवरला. तर मग म्हटलं आता जे वाळलेले बेडशीट आहेत, सोफ्याचे कवर आहेत, त्यांची घडी घालून ठेवा आणि दुसरे टाकायचे. मग जे धुतलेले होते ना तेच बेडवरती पण टाकून दिले बेडशीट आणि सोफ्यावरती पण तेच कवर टाकून दिले. तर बघा किती मस्त असं घरी आल्यानंतर खरंच छान वाटलं. तर इथे ना आता दुसरा दिवस आहे. सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. इथे ना माझ्यासाठी मी कोरा चहा ठेवला आहे, कारण आहे ना मला तिकडनं येताना ना सर्दी खोकला झाला होता आणि खोकून आहे ना पूर्ण असं अंग वगैरे दुखायचं. तर मग म्हटलं चला कोरा चहा घेऊया दुधापेक्षा. तर इथे ना अद्रक टाकून छान असा कोरा चहा ठेवला, चहा वगैरे घेतला. तरी पाणी पण आम्ही असं वेगळं कोणतं पिलं नाही, बिस्लरीचंच पिलं. पण कसं प्रवासामुळं असं होतंच. हे बघा माझा हा मनी प्लांटचा वेल एवढा मोठा झालेला वेल आहे. हे बघा किती मोठा झालेला वेल आहे, पण कोणीतरी तो तोडून टाकला. आम्ही नसताना. आम्ही दरवाजा बंद करा. आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि एवढा मनी प्लांटचा वेल कोणी तोडलाय बघा. हे बघा पूर्ण, हे बघा त्याचं कसं करून टाकलंय. म्हणजे हा पण वेल तोडला एखाद्यानी. बघा बरं किती छान वेल झाला होता. आई ग मस्त होता. आणि हा सुद्धा वेल तोडून टाकला. आम्हाला वाटलं हा घुशीने वगैरे उकरून टाकला का काय, पण कोणीतरी मुद्दामून तोडलाय. तो वेल मी इथं आणून ठेवला टपमध्ये, म्हटलं पाण्यात ठेवील आणि त्याला मूळ फुटले का पुन्हा लावून देईल. तर पूर्ण मनी प्लांटच्या वेलची काय परिस्थिती केली.
मी आल्याबरोबर गार्डन वगैरे बघितलं, सर्व मला व्यवस्थित दिसलं. पण 2 वाजता मी जेव्हा ऑफिसला जायला निघाले तेव्हा काळ्या कुंडीतला वेल मी बघितला तर तो तुटलेला होता. मग मला वाटलं घुशीने वगैरे तोडला असेल, तर म्हटलं ठीक आहे आता काही हरकत नाही, आपण तर त्याला काही करू शकत नाही. तर ते मी टपामध्ये ठेवला. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी मी म्हटलं चला मस्तपैकी गोकर्णीच्या वेलाचा एखादा फोटो काढून स्टेटसला ठेवूया आणि सर्व गार्डन वगैरे माझ्या ताईंना दाखवूया, तेव्हा मी ते गार्डनमध्ये आले आणि इथे हे व्हिडिओ वगैरे काढत होते. तेव्हा माझं लक्ष गेलं का पूर्ण वेल कोणीतरी तोडून टाकला, त्याची इतका म्हणजे असं तो ठेचून टाकला आहे. तर मग आता ना म्हटलं चला त्याचे पिवळे पानं वगैरे काढून घेऊया आणि पुन्हा त्याला व्यवस्थित आणि माझ्या मते आम्ही कोल्हापूरला गेलो ना त्याच्या 1-2 दिवसातच हे केलं आहे, कारण खूप पिवळे पानं निघाले. नाही तर आहे ना त्याला एक सुद्धा पिवळं पान नव्हतं. बघा कसा तोडून टाकलाय, खूप छान झालेला होता. ते वेलातून एवढे वेल काढले, म्हणजे हा पूर्ण वेलच तोडून टाकलाय का. एवढं छान हिरवागार दिसायचा, त्याला काहीच ठेवलं नाही. तो तर तोडला, मला वाटलं तो घुशीनं तोडला असेल, पण नाही, एखाद्याने मुद्दामून कोणीतरी हे असे नाटकं केले. पण ते वेलाने काय केलं होतं आणि कट करेले खूप वरतून आहे ना. बघा आता हा एवढ्या वरतून कट केलाय. आता इथं बादलीत पोहोचल कसं काय. लकी बांबूचा सुद्धा हे टाकलाय त्यांनी. हे बघा लकी बांबूचा सुद्धा तोडलाय. हे बघा, हे बाबा, आता मी असा बर्नीत ठेवला आहे आणि नंतर आहे ना मग त्याला मी लावून देईल. म्हटलं 2-3 दिवस का होईना. असं हे बघा कसं करून टाकलंय. एवढा मस्त असा वेल होता, पूर्ण माझी बाल्कनी भरली होती त्या वेलाने. पण एखाद्याला बघवलं नाही किंवा काय, तर तोडूनच टाकलंय. बघा किती छान दिसायचा. तुम्ही बघाल तर अक्षरशः हा वेल ठेचून टाकलाय. हे बघा, म्हणजे त्याचे असे तुकडे तुकडे केलेत का, एकदम खराब त्याचे हे करून ठेवले. बघा कसे केले. हे बघा पूर्ण असा ठेचून काढलाय त्याला. हे बघा, हे बघा खाली बघा, इथं तुम्हाला दाखवते. हे बघा त्याचं म्हणजे नामोनिशानच मिटून टाकलंय. हे बघा ती पिवळे पानं निघाले. नाही तर एक सुद्धा मनी प्लांटच्या वेलला पिवळं पान नव्हतं, पण तो वाळल्यामुळं असं झालं. हा मनी प्लांटचा वेल माझी खूप वर्षाची मेहनत होती. लहान बाळासारखं मी लहानचे मोठं केला होता. आणि काय असतं झाडं वगैरे ना, दुसऱ्याच्या दारात असलं तरी आपल्याला बघायला छान वाटतं, तेव्हा आपल्या स्वतःच्या दारात असलं तर तो तर काही विषयच नाही. तर मला तर झाडं वगैरे खूप आवडायचे आणि आवडतात. पण एखाद्याने ना असं त्या झाडाचं केलं आणि त्या झाडाने कोणाचं काय केलं होतं की एवढं छान हिरवंगार झाड दिसायचं. तर आत्ता आहे ना मग म्हटलं चला घराच्या आजूबाजूचं आहे ना सर्व काही स्वच्छ धुवून घेऊया. तर निरमा पावडर आणि ते टाकलं आणि ब्रशने आहे ना पूर्ण फरचीवरती असं घासून घेतली, तर एकदम मस्त अशी फरची निघाली. कारण आहे ना सर्व फरचीवरती माती झाली होती. तर आल्यानंतर म्हटलं एवढं बाहेरचं खराब बघून आणि घरामध्ये शांत तर आपण काही बसूच शकत नाही. मग मी ना घराच्या आजूबाजूचं एकदम छान असं सर्व स्वच्छ धुवून काढलं. आता त्या मनी प्लांटच्या वेलला मी बर्नीत ठेवलं आहे. म्हटलं मस्त असे मूळ वगैरे फुटल्यानंतर आहे ना मग त्या बादलीमध्ये लावेल, तिच्यातली माती वगैरे बदलून आणि काही इथे टपामध्ये ठेवले. तर बघा घराच्या 4ही बाजूचं धुवून काढलं. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ?